स्वर्ग सुखाची बाहुली। घरी पालना हालला खंडू देवाचे कृपेनं। घरी पालना हालला खंडू देवाचे कृपेनं। देवी एकविराई आली सानुल्या रूपानं। माझी एकविराई आली सानुल्या रूपानं। माझी सोनुली 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 आली सोन्याची पाऊली। सानुली 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 स्वर्ग सुखाची बाहुली। लाभला मयूरला विद्याचा मान, देवाचे देणे अनमोल दान। लाभला मयूरला विद्याचा मान, हाच करा तो सौख्याचा सण। जो बाळा जो जोरे जोर। आज बाळाचे नामकरण तुम्हा सख्यास हे आमंत्रण। आज बाळाचे नामकरण तुम्हा सखास हे आमंत्रण। बारेशासाठी आले सर्वजण जो बाळा जो जोरे जो। बारेशासाठी आले सर्वजण जो बाळा जो जोरे जो। भवानी मातेचा आशीष घेऊ चला सयानो पाळण गाऊ। भवानी मातेचा आशीष घेऊ चला सयानो पाळण गाऊ। बाळाचं नाव गिरवाणी ठेवू जो बाळा जो जोरे जो। बाळाचे नाव गिरवाणी ठेवू जो बाळा जो जोरे जो। बाळाचे नाव गिरवाणी ठेवू जो बाळा जो जोरे जो। गिरवाणीचा अर्थ मी सांगते। जेव्हा ब्रह्मदेव आणि श्रीकृष्णाने सृष्टी निर्माण केली तेव्हा मनुष्यवाणी पृथ्वीवर आले किंवा पक्षी प्राणी जलतरंग आले, पण त्यांना कुठलाही तरंग नव्हता, त्यांच्या हालचालीत कुठलेही वावर नव्हतं। तर त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने सरस्वती देवीचा जन्म झाला, जी ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे। जसं गणेशाचं वर्णन आपण ज्ञान आणि बुद्धीची देवता करतो, तसं सरस्वतीचं वर्णन सुद्धा ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून होतं। तर त्या आशयाने जेव्हा सरस्वतीने आपल्या वीणेची तार वाजवली, त्या तारेच्या तरंगातनं मनुष्यवाणी आली। ओम हा ओंकार म्हणून जन्माला आला। आमची गिरवाणी आता मेलोडियस व्हॉइस म्हणून गिरवाणीचा अर्थ आहे सरस्वतीची वाणी। सरस्वतीचा आशीर्वाद या लेकरावर सदैव राहू। तुझे येण्यानं लेकरा झाले घराचे गोकुल। घराचे गोकुल पांग जन्माचे पेटले झाले धन्य धन्य कुल। धन्य धन्य कुल तुझे साठी उताविल आजी बापू समा।